बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. राज्य शासनाने 14 ऑगस्ट रोजी काढलेला सुधारित शासन निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गदा आणणारा असल्याने तो रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा वसतिगृहातील मुलामुलींनी दिला आहे. सोमवारी संपूर्ण रात्र प्रकल्प कार्यालयातच काढून दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. या दरम्यान चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्याकरिता मुंबईला रवाना झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान रस्त्यावर ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे सायकलवर जाणाऱ्या एका चिमुकलीला स्वतःचा जीव गमावण्याची पाळी आली. अनुष्का भोजराज नन्नावरे, वय वर्ष 10 असे मृतक मुलीचे नाव असून ती सायकलने जात असताना समोर येणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने तिला धडक दिली. या धडकेत तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि उपचारादरम्यान अनुष्काचा मृत्यू झाला. वरोरा शहरातील एका सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची तब्बल 1,15,000 रुपयांनी फसवणूक करण्याची घटना उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर दररोज 25 लिटर दूध देणारी गाय असल्याची सूचना या अधिकाऱ्याने ऐकली आणि त्याने ऑनलाईनवर ती गाय मागवली. या सर्व घडामोडीत त्याच्याकडून 1,15,000 रुपये उकळण्यात आले. सरते शेवटी स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने तक्रार दाखल केली. चंद्रपूर नागपूर महामार्गावर ऊर्जाग्राम गेट समोर एका बसने दुचाकीला धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली. बादल सुनील भोयर, वय वर्ष 17, राहणार गर्जा असे मृतकाचे नाव आहे. दुचाकीवर 3 मित्र जात असताना बसने त्यांना जोरदार धडक दिली आणि हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवर मागे बसलेला बादल भोयर थेट रस्त्यावर फेकला गेला आणि बसच्या चाकाखाली आला. बल्लारपूर शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. सचिन भारत खोडकर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी सचिन याने तिची छेड काढली आणि ही आपत्ती त्या मुलीने आईला कथन केली. त्यानंतर आईने थेट बल्लार शहरातील पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. भद्रावती तहसील कार्यालयात तहसीलदार पदाचा कार्यभार मागील 1.5 महिन्यात 3 वेळा बदलल्याने येथील प्रशासकीय कारभार अक्षरशः डळमळीत झाला आहे. अधिकारी वारंवार बदलत असल्याने शेतकरी, विद्यार्थी, नागरिक व महिलांची मोठी फरफट होत असून आता तरी नियमित तहसीलदार द्या अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. बल्लारपूर तालुक्यातील एटोली गावात 70 वर्षाच्या वृद्ध पतीने मला भजिका बनवून दिली नाहीत म्हणून आपल्या 60 वर्षाच्या वृद्ध पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. आरोपी पती रामदास बुरसे या रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून घरी आला. घरी जेवण तयार असतानाही त्याने तिला भजिका बनवली नाही म्हणून कुऱ्हाडीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. वरोरा शहर की अग्निशस्त्रांचे माहेरघर असा प्रश्न आता येथील नागरिकांना पडू लागला आहे. वरोरा येथील वडार वस्तीतून पिस्तूल व जिवंत काडतुसांसह आरोपीला अटक केल्यानंतर अवघ्या 24 तासातच पोलिसांनी वरोरा शहरात सलग दुसरी कारवाई करून मित्र चौक येथून एका आरोपीला पिस्तूल व मॅगझिनसह अटक केली आहे. संतोष दादाजी सेलोकार, राहणार मित्र चौक, वरोरा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याने त्याचेच नातेवाईक देवाण नौकरकार आणि पत्नी भाग्यश्री देवाण नौकरकार यांनी हे पिस्तूल घरी आणून दिल्याचे पोलिसांना तपासात सांगितले. या प्रकरणी नौकरकार पती पत्नी फरार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यामध्ये रुग्णांचे अक्षरशः हाल होत आहे. अनेक ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही तर रुग्णांचे हाल आतमध्ये तर रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः जमिनीवर झोपावे लागत असल्यामुळे त्यांचे हाल बाहेर असे चित्र उभे आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडली असून रुग्णांच्या सेवेकरिता प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होत असूनही रुग्णांना सेवा मिळत नसल्याचे अनेक नागरिकांनी बोलून दाखविले आहे. चंद्रपूर जिल्हा म्हणजे वन्य प्राण्यांचा वावर इथे भरपूर प्रमाणात आहे आणि अशातच येथील शेती व्यवसायात वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतमालांना नुकसान पोहोचवत असतात. याकरिता त्यांना प्रतिबंध म्हणून शेतकरी काटेरी कुंपणासोबतच विजेचा करंटही त्या तारेमध्ये सोडतात. परंतु अनावधानाने अनेक घटना अशा घडल्या आहे की या विजेच्या करंटमुळे शेतकऱ्यांनाच आपला प्राण गमवावा लागला. अशीच एक घटना वणोजा येथे घडली. मधुकर बापूराव भालेराव, वय वर्ष 48 असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील मेंढा परिसरातील नेहरू गार्डन जवळ एका अल्पवयीन शाळकरी मुलाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. अंशु गजानन येरकडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या हत्येतील संशयितही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही अल्पवयीन मित्र 9व्या वर्गात होते आणि काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये वाद झाला होता. परंतु यावेळेस मात्र वादाचे रूपांतर हत्येत झाले.
अकोला जिल्ह्यात वाईन बार सुरू करण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 35,000 ची लाच स्वीकारणाऱ्या चांदणी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। तक्रारदाराला वाईन बार सुरू करावायचा होता, परंतु पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव मधुकरराव देशमुख यांनी सुरुवातीला 65,000 रुपयांची मागणी केली आणि ती 35,000वर तडजोड झाली। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।